संधीचं सोनं करता नाही आलेलं आहे. फक्त 4 धावा 3 चेंडूंमध्ये त्यांनी वैयक्तिकरित्या बनवलेल्या आहेत. नेराव संघ क्षेत्ररक्षण करतोय. टॉस जिंकला होता आणि त्यांनी पूर्णपणे या खेळपट्टीचा आउटफील्डचा मुआवजा घेण्यासाठी पहिलं क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि स्वीकारलेल्या चेसिंगमध्ये कितपत त्यांना यश लाभतंय यावरती नजर असणार आहे. अतिशय शानदार आणि जबरदस्त नजारा अल्पते क्रिकेट क्लब आयोजित या भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा. यावेळेला चेंडू आउटसाइड ऑफ पिच झालाय. खूप चांगल्या पद्धतीने खेळून काढण्याचा प्रयत्न होता, परंतु शरीरापासून लांब आहे. ज्यावेळेला चेंडू तुमच्या बॅटला कनेक्ट होत नसतात किंवा मोठे फटके येत नसतात त्यावेळेला तुम्हाला चेंडूच्या जवळ जाणं गरजेचं आहे. एखादा माणूस आपल्या जवळ येत नसेल परंतु त्याची आपल्याला गरज असेल तर त्याला त्याच्या जवळ आपल्याला जावं लागतं, कारण आपलं काम असतं. म्हणून यावेळेला बॉलच्या जवळ जाणं गरजेचं आहे. शफल झालेत, जवळ गेले, परंतु लाईन अँड लेंथ अगदी चांगली. चेंडूला मागे ठेवलं गेलं. आखूड टप्प्याच्या चेंडूमध्ये त्याला कन्वर्ट केलं आणि पाहिलं होतं शफल ज्या प्रमाणात होत आहेत तितक्याच प्रमाणात चेंडू मागे घेतलाय, कारण शफल झाल्यानंतर तिथून पुलचा फटका खेळणं तितकं सोपं राहणार नाहीये आणि म्हणूनच अगदी योग्य चेंडू हाताळला गोलंदाज साहिलने. साहिल वर्सेस सरफराज, बॅटल रंगलंय. डान्सिंग डाऊन द विकेट यावेळेला अतिशय शानदार, दर्जेदार, लाजवाब आणि जर का क्रीजच्या आतमध्ये राहून धावा येत नसतील तर कोणत्या प्रकारे मला धावा तर काढायचेच आहेत आणि त्या धावा काढण्यासाठी अतिशय चांगला एफर्ट. यावेळेला दिलस्कूप, अतिशय चांगला फटका, लॉंग स्टॉप रिजन, प्रोटेक्टिव्ह नाहीये, चेंडू जातोय धक 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 धक. एसीसी ओपनर म्हणून का दाभोळच्या संघामध्ये ज्या प्रकारे मागील फटक्याचं शॉर्ट सिलेक्शन त्यांनी दाखवलं त्या फटक्याने सांगून दिलं की मी चारही बाजूने फलंदाजी करणं जाणतो. पुन्हा एकदा बैठक शॉट, बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून जाणारा दर्शनीय स्ट्रोक, चेंडू सीमारेखा पार, षटकार. अनाउन्समेंट आहे, फायनल डेला जो प्लेअर ऑफ द मॅच आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंट असेल त्या खेळाडूसाठी मोहम्मद अहमद कारविनकर आणि तोहा कारविनकर यांच्याकडून टी शर्ट देण्यात येणार आहे. अजून खूप सारी पारितोषिकांची बरसात या ठिकाणी केली जाईल. नितेश दादा कोंडालकर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी त्यांना विनंती करेल की आपण आदरपूर्वक आमच्या मंचाच्या दिशेने यायचं आहे. आपलं सहर्ष स्वागत आहे अल्पते क्रिकेट क्लबच्या वतीनं. नितेश दादा कोंडालकर आपण या. आपणास अल्फाते क्रिकेट क्लबच्या वतीनं आदरपूर्वक बोलावलं जातं आमच्या मुख्य मंचावरती. आपणास विनंती आहे की आपण येऊन आसनस्थ व्हा. आगतम स्वागतम सुस्वागतम. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 26 पूर्णपणे गेम चेंजिंग ओव्हर ठरलंय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 6 धावा आणि त्यानंतर त्याच्या दुसऱ्या षटकामध्ये 20 धावा तब्बल कुठल्या गेल्यात सरफराजच्या माध्यमातून. वॉट अ बॅटिंग, मॅग्निफिसंट बॅटिंग अँड ब्युटिफुल बॅटिंग एफर्ट. आदरणीय बिलालजी लाडगे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. स्नेहाचा सुगंध म्हणजे पुष्पगुच्छ देऊन मंचावरती उपस्थित आदरणीय नितेशदादा कोंडालकर यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. किंजळवलीमधील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, पोलीस दलामध्ये कार्यरत आणि एक ॲज अ प्लेअर म्हणून खूप मोठी भूमिका त्यांनी या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये, या दक्षिण रायगड टेनिस क्रिकेटमध्ये अनेक वेळा बजावले. यावेळेला अतिशय चांगला चेंडू, शरीराचा वेध, लाऊड अपील केली गेली आहे. पंच त्या ठिकाणी तटस्थ आहेत. लेग बाईटचा इशारा.
एक धाव येताना पाहायला मिळते. सिंगल रन मिळते आणि सिंगलने धावफलक पुढे जाऊन जात असताना धावून पोहोचते 27 वरती. 27 पहिला चेंडू लेग बाईच्या रूपाने स्ट्राईक रोटेट झाली. ही जमेची बाजू दाबोळसाठी गरजेचं होतं सरफराजचं स्ट्राईक एंडवरती येणं, कारण सरफराजने मागील षटकामध्ये त्याचा पूर्णपणे फॉर्मला परत घेऊन आल्यात आणि म्हणून या षटकामध्ये जास्तीत जास्त चेंडू तो हाताळावा अशी इच्छा आहे. लेफ्ट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करत असताना चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळवलाय. फलंदाज अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न करत होते, चेंडूच्या रेषेमध्ये आले नाही, त्यामुळे हा चेंडू होते निर्धाव. परिस्थिती थोडीशी अवघड आहे, परंतु ज्या वेळेला आपण संकटात असतो त्यावेळेला अवघड कामाला सोपं करा. सोपं आहे त्याला सहज करा, सहज आहे त्याला साध्य करा आणि साध्य आहे त्याला लगेचच करून टाका. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगत होताना पाहायला मिळते. नितीन गोलंदाजी मार्कवरती आलाय. अतिशय चांगली आहे गोलंदाजी. यावेळेला गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न जर पाहिलं, ज्यावेळेला चेंडू रिलीज करत होते त्यावेळेला हाताच्या ॲक्शनमध्ये थोडासा बदलाव आला. मागील चेंडू स्ट्रेट हँडने टाकला होता आणि यावेळेला ज्यावेळेला कानाच्या दिशेने त्याचा चेंडू वरती आला त्यावेळेला थोडासा ताचपडत आला. त्याने दाखवलं की मी हा चेंडू हळूवार पद्धतीने टाकतोय. स्लो आर्म डिलिव्हरी होती, फसवणारीच डिलिव्हरी, आणि त्यामुळे या चेंडूवरती सरफराज बीट होताना पाहायला मिळते. अतिशय चांगली आणि कलात्मकतेने भरलेली गोलंदाजी आतापर्यंत नितीनने दाखवली आहे. काही सरफराज उर्वरित 3 चेंडूवरती त्याचं उत्तर देईल का, हा सुद्धा एक प्रश्न आहे. इट इज अ बिग क्वेश्चन बिटवीन दिस मॅच. आणि सरफराज यावेळेला तयार आहे, पूर्णपणे सेट आहे. कोणताही चेंडू टाका, मला आता हा प्रहार मोठाच मारायचा आहे. या अनुषंगाने या उद्देशाने मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडवरती तो त्याचा स्टान्स पूर्णपणे घेऊन जात असताना उजव्या यष्टीवरती उभा असताना नितीन समोर सुरुवातीला चपल अजून बाहेर चेंडू टाकला गेला. खिलवाड केला होता. फॉलो करण्याचा प्रयत्न फलंदाजाला, धावचीची संधी, गडीबाज आणि अखेरकार षटकाने पूर्णपणे या पूर्वार्धामध्ये जान झोकली आहे. ही जमेची बाजू आहे दाभोळसाठी. काय या षटकाचा एंड चांगला होईल का? मोठा प्रहार, जबरदस्त प्रहार आहे. स्टँड अँड डिलिव्हर क्षेत्ररक्षक आहे, परंतु फटक्यामध्ये जो टाइम होता, जी मुवमेंट होती, हाईट होती आणि जे अंतर गाठलंय अतिशय वाखाणण्याचं. चेंडू सीमारे का पार येतो एससीसी षटकार. 6 धावा. गरजेचे असते. बॅकलिपचा ज्या प्रकारचा फ्लो होता, बॅकलिपचा ज्या प्रकारे आघात झालाय चेंडूवरती, त्या आघाताला पाहता हा चेंडू विथ टाइम सीमारेषा पार गेलाय. पुन्हा एकदा नितीन, शेवटचा चेंडू, जबरदस्त प्रहार, आखूट टप्प्याचा चेंडू, शॉर्ट अँड पुल, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषा बाहेर, चेंडू सीमारे का पार. सरफराज आतापर्यंत जर बॅटिंग विश्लेषण पाहिलं, 37 नॉट आउट ही त्याची इनिंग राहिले. साकीब सस्तात माघारी परतले, फक्त एकदा त्यांच्या माध्यमातून आली. नासिर आलाय, त्याने अजून एकही बॉल खेळ फटका.
चेंडूची दिशा जर आपण पाहिली तर पूर्णपणे उजव्या यष्टीच्या बाहेर होता चेंडू. आखूड टप्प्याचा चेंडू होता. उसळी घेतलेली होती आणि त्याला पूल करण्याचा टाइम निघून गेला होता. म्हणून संयमाने खेळलेला हा फटका 1 धाव देऊन जातो. अतिशय चांगली फलंदाजी. यावेळेला नासिरच्या बॅटमधून प्रहार आलाय आणि त्यामुळे आता हल्लाबोल जो होणार आहे तो दोन्ही बाजूंनी होणार आहे. आणि हल्ला झालाय कोणावरती? रमेशवरती, ज्याने पहिलं षटक इकॉनॉमिकल हाताळलं होतं. मोठा फटका, काय जबरदस्त प्रहार आहे. यावेळेला चांगलं योगदान दिलंय त्या ठिकाणी. चेंडू सीमारेषा पार जाणारा त्याला आतमध्ये अडवलंय आणि फक्त 1 धाव सरफराजच्या बॅटमधून येते. 50 धावा धावफलकावरती आहेत. 4थं षटक मार्गस्थ आहे. 3 चेंडूचा खेळ येणं शिल्लक आहे. रमेश अतिशय चांगली गोलंदाजी. पहा, फटक्याचं एक्झिक्युशन प्रॉपर होतं, परंतु चेंडूची जी गती होती त्यामुळे एलिमिनेशन प्रॉपर मिळू शकलेलं नाही आहे आणि म्हणून तो चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला नाही. हीच तफावत राहिली आहे. नासेसाठी यावेळेला चेंडू नो बॉल. जी मर्यादा आहे खेळपट्टीची त्या मर्यादेच्या बाहेर येतोय चेंडू आणि त्यामुळे नोचा इशारा, फायदा उचलू शकलेला नाही आहेत. फ्री हिट. खूप चांगल्या प्रकारे या चेंडूला परखलं होतं. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड होईल. वाईट बॉल आहे का? नो, डेड बॉल आहे. येस, वाईट बॉल आहे आणि 1 फॉर दी ओव्हरचा पण इशारा दिला गेलाय. 1 फॉर दी ओव्हर म्हणजे 1 बाउन्सचा इशारा दिला गेला ऑफिशियल कर्वी आणि आता गोलंदाजासाठी अडचणी वाढल्यात. बंधनं आल्यात आणि बंधनामध्ये गोलंदाजी करायची आहे. खूप मोठं चॅलेंज असतं ॲज अ बॉलर म्हणून. ज्यावेळेला आपण गोलंदाजी करतो 1 फॉर दी ओव्हरचा इशारा आल्यानंतर आखूड टप्प्याचा चेंडू हाताळण्यासाठी 1000 वेळा विचार करावा लागतो आणि अशा वेळेला आपल्याकडे फक्त 2च अस्त्र असतात. शॉर्ट ऑफ लेंथ नाही टाकू शकत. गुड लेंथ स्पॉट, फुल ऑर लेंथ या 2 ठिकाणी आपण गोलंदाजी करून चेंडू आपल्याला आपल्या बाजूने झुकवायचा असतो आणि अशा वेळेला खूप मोठी कसरत असते, कारण टेनिस क्रिकेटमध्ये प्रॉबब्ली या चेंडूंवरती मोठे प्रहार सातत्याने पाहायला मिळत असतात. मोठा फटका, हवाई सफर, चेंडू गेलाय सीमारेषा पार. एसीसी षटकार. 6 धावा तिसऱ्या षटकामध्ये 15. 4थं षटक आतापर्यंत मार्गस्थ आहे आणि रमेश्वर ज्या वेळेला ट्रम्प कार्ड गोलंदाजावरती हल्ला केला जातो त्या संघाची मानसिक स्थिती किंवा त्या गोलंदाजी ती थोडीशी ढासळत असते आणि तो दिमागावरती केलेला आघात त्याचा इम्पॅक्ट पूर्णपणे त्या इनिंगवरती येत असतो. काय या वेळेला रमेश कमबॅक करून दाखवेल का, यावरती नजर असणार आहे. नासिर, नासिर समोर, रमेशचा चेंडू यावेळेला सुद्धा पुल केलाय. चेंडू गेलाय लॉंग लेग सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. देत असताना यष्टिरक्षकाने आपली भूमिका चोख बजावली. डॉट बॉल आलाय. 4 षटकांचा खेळ संपतोय. 61 वरती धावफलक थांबलं गेलंय. अजूनही 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जाऊया डीजेकडे. एक सुंदर
नो बॉल, फ्री हिट. पंचांनी आता पुन्हा एकदा नोचा इशारा दिला आणि आता यावेळेला फ्री हिट वरती कोणत्या प्रकारचं बंधन नसणार आहे विकेट पडण्याचं फलंदाजावरती. धावचित वगळता कोणत्याही प्रकारे फलंदाज बाद होणार नाही, त्यामुळे ती मुभा मिळेल. 1 फॉर दी ओव्हरचा सुद्धा इशारा दिला गेलाय. 1 बाउन्स. पहिला चेंडूवरती तुमच्यावरती बंधन आले आहेत. पहिला सुद्धा चेंडू नाही, चेंडू कोणताही झालेला नाही. 6 चेंडू तसेच हाताळायचे आहेत. अल्पते क्रिकेट क्लब आयोजित भव्य दिव्य अशी टेनिस बॉल क्रिकेट टुर्नामेंट आणि या स्पर्धेनिमित्त चालू असला आजचा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसामध्ये अतिशय चांगल्या मॅचेस पहिल्या मॅचपासून पाहायला मिळाल्या आणि आता यावेळेला हा खूप जबरदस्त चेंडू, चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला आणि ब्लाइंड स्ट्रोक. सरफराजने शेवटच्या क्षणाला बॅट फक्त चेंडूच्या दिशेने फिरवण्याचा प्रयत्न केला जेणेकरून थोडीशी दिशा मिळेल, परंतु बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. चौथं षटक मार्गस्थ. 5 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे आणि सद्यस्थिती जी आहे ती दाबोल संघासाठी अतिशय चांगली. नो बॉल, नो बॉल आहे. पंचांगावरी नो बॉल आलाय आणि जर्क, गोलंदाजाने हा चेंडू जर्क केलाय आणि त्यामुळे दंडित केले गेले ऑफिशियल सौद कारविनकर करवी. शाह खालिद नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल झाले. नो बॉल होता कारण गोलंदाजाला दंडित करण्यात आला. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय मिस्टर उमेश. नेराव संघ क्षेत्ररक्षण घेतलं. पहिलं षटक 6 धावांचं झालं. असं वाटलं होतं की 30 ते 40 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल, 50 जास्तीत जास्त होतील, परंतु ज्या प्रकारे दाबोल संघाने कमबॅक केलाय, खास करून सरफराजने जे टेम्परामेंट दाखवलंय, जो प्रेझन्स ऑफ माइंड दाखवलाय, माइंड ब्लोईंग आहे. मोठा फटका, पुन्हा एकदा बॅट मधून हा फटका एक्झिक्यूट जरूर झालाय, परंतु एलिमिनेशन मिळालं नाही. मंद मंद गतीने जाते मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. 2 धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत. चांगली रणनीती. मोठे फटके ज्या वेळेला बॅट मधून येत नसतात त्यावेळेला सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करणं नितांत गरजेचं असतं. याचं कारण असं आहे, ज्या ज्या वेळेला तुम्ही एक एक डबल डबल धाव घेता त्यावेळेला गोलंदाज विचार करत असतो की कशा प्रकारे मी याला डॉट टाकू, आणि ते करत असताना जो ती चुकी करतो त्या चुकीवरती आघात होत असताना धावफलकाचा डोंगर रचताना पाहायला मिळत असतो. हा एक रणनीतीचा भाग असतो. यावेळेला तोच भाग, यावेळेला झेल झेल सुटलाय. गरिबी में आटा गेला. धावा ऑलरेडी वाऱ्याच्या वेगाने गेल्या होत्या. सरफराज सारख्या बलाढ्य खेळाडूचा हा झेल होता आणि तो सहज आणि सोपा झेल धरणीला दान केलाय. एक धाव धावून पूर्ण केली जाते. धावफलकावरती धावा आहेत 66. 66 चेंडूचा खेळ झालाय आतापर्यंत. 3 अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. ही मॅच अतिशय शांत चित्ताने पार पाडत असताना आपल्याला पाहायला मिळते. याचं कारण असं, मैदानाच्या दोन्ही बाजूने प्रशंसक कमी आहेत. त्यांच्या ते दर्दी प्रेक्षक आहेत ते नाही आहेत, आणि ते नसताना आवाज येत नाहीये, सपोर्ट मिळत नाहीये. जे प्रोत्साहन मिळणं गरजेचं असतं प्रेक्षकांकडून ते मिळत नाही. युट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला पाहतायत जरूर, परंतु त्यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्हाला मैदानाच्या बाहेर येऊन तो युट्यूबमधून ऐकावा लागेल. वाईडचा इशारा, अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होईल आणि 67 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत आणि अशा वेळेला शाह खालिद कशा प्रकारची बॅटिंग करतील यावरती नजर असणार आहे, कारण नाविन्याने ते फलंदाजीसाठी आलेत आणि त्यांच्यावरती दूर आहे. मोठा फटका मारण्याची यावेळेला स्लॉट मध्ये होती. इझिली डन. लुक ऍट द डिस्टन्स. वा, सहज रीतीने चेंडूला एक्झिक्यूट केलं ऑन साईडला. मिड विकेट मध्ये प्रोटेक्शन होतं, परंतु फटक्यामध्ये जी ताकद होती, फटक्यामध्ये जो टाइम होता, फटक्यामधून जो आवाज आला होता, त्यांनी सांगितलं होतं की मी सहजतेने बाउंड्री लाईनच्या बाहेर जाणार आहे. 6 धावा मिळाल्या. 6 धावाने 73 धावा धावफलकावरती. पुढील चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजा. यावेळेला खोलो टप्प्याचा चेंडू होता. पायाच्या दिशेने येणाऱ्या चेंडूला अगदी इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. गोलंदाजाने स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये चांगली फिल्डिंग केली. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. सिंगल रन. कमबॅक केलाय, परंतु कमबॅक एका दुक्का धावेचा नसून विकेटचा होणं गरजेचं होता, डॉटचा होणं गरजेचं होता. यावेळेला 1 धाव आली, स्ट्राईक रोटेट झाली आणि अखेरकार जाता जाता सरप्लसला स्ट्राईक मिळाली. 5व्या षटकातील शेवटचा चेंडू आहे.
धापलकरती धाबा आहेत 74 74 74. समोरच्या दिशेने स्टँड अँड डिलिव्हर झेलची संधी नाही, कोणताही चान्स नाही. चेंडू गेलाय सीमारेखा पार, तसा भेदला चेंडू सीमारेषा पार गेला. 6 धावा सुद्धा आल्या. नसती झाली तर त्या धावा सुद्धा झाल्या असत्या. वहूरला एक टुर्नामेंट येते वहूर क्रिकेट क्लबच्या माध्यमातून, ज्याचं प्रथम पारितोषिक आहे 77,777, द्वितीय 44,444, तृतीय 17,777, चतुर्थ 17,777. प्रवेश फी 7,000 रुपये. सर्व सामने युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपित केले जातील, जे 185 पेक्षा जास्त देशांमध्ये दिसणार आहेत. तुम्हाला जर का या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा असेल तर या स्पर्धेची तारीख आहे 6, 7, 8, 9 फेब्रुवारी. आणि संपर्क करायचा आहे सामी इसाने, सौद पटेल, इम्रान अन्ना, ताबिश चारफरे, या सर्वांशी संपर्क करायचा आहे. ही वहूरची टुर्नामेंट झाली. आता पुढील टुर्नामेंट आपल्या भेटीला येणार आहे लाडवली मोल्ल्यातून. आमचे शेजारी आहेत आहिल अँड मेन्झिज एव्हिशन, ऑर्गनाइज बाय लाडवली क्रिकेट क्लब, 11 स्टार क्रिकेट क्लब लाडवली मोहल्ला. 5,000 प्रवेश फी, 50,000, 25,000, 10,000, 10,000 हे रोख रक्कम कॅश प्राईज असणार आहे. तारीख आहे 16, 17, 18, 19 जानेवारी, म्हणजे याच महिन्यात आहे. आणि या स्पर्धेमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर मॅनेजमेंट कमिटीमध्ये असणारे फैजुल्ला देशमुख, तसेच हुसेफा अंतोले आणि उमेर ढोकले यांच्याशी संपर्क साधायचा आहे. 2 मोठ्या मॅचेस येत आहेत. 50,000 लाडवलीला आहेत आणि वहूरला 77,000 आहेत. ज्याला कोणाला घ्यायचं संपर्क साधायचा आहे. प्रवेश तुम्हाला बक्षीस नाही, प्रवेशासाठी संपर्क साधा. 81 इज द टार्गेट, 81चं टार्गेट आहे 30 चेंडूंमध्ये. काय या धावफलकाचा पाठलाग केला जाईल का नेरावकडून, की दाभोळ संघ या धाबांना वाचवेल, या सर्व गोष्टींची चर्चा होईल आणि ही मॅच अतिशय चांगल्या रीतीने रंगेल, यामध्ये तीळ मात्र शंका नाही. कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल होईल. कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा या दुसऱ्या इनिंगसाठी मी आमंत्रित करतोय इमादबाई यांना. इमादबाईने काल सुद्धा खूप चांगलं मनोरंजन केलं, सर्वांना मंत्रमुग्ध करणारं समालोचन या ठिकाणी केलं. आणि आता मी विनंती करेल इमादबाई आपण या आणि आपण या पुढील मॅचचं तातं समालोचन हे करायचंय.
6 रन, सिक्सर। पड़ेगा पहली गेंद पर, सिक्सर देखने मिला इनफील्ड के ऊपर से, इनसाइड आउट। इस बीच अगली गेंद फिर एक बार, ये भी गेंद ओवर पिच लाइन की गेंद थी, मिड ऑफ की क्षेत्र में खेला हुआ स्ट्रोक, समीर की अच्छी फील्डिंग, कोई रन नहीं। पहली गेंद पर सिक्सर खाने के बाद दूसरी गेंद पर अच्छी वापसी, इस बार ड्राइव करते हुए बैकलिप को नीचे रखा था। इस बीच फिर एक बार अगली गेंद सामना करेंगे बल्लेबाज चेतन। चेतन का ये फिर एक बार बड़ा स्ट्रोक पुल किया है, कितना पावरफुल होगा। डीप में खिलाड़ी है, मिड विकेट के क्षेत्र का खिलाड़ी, जब तक फील्ड करता गेंद को उड़ाता तब तक तो बैट्समैन ने 2 रन को बना लिया, और इन 2 रनों के साथ टीम का स्कोर 8 पर जा पहुंचा। गेंदे हो चुके 3। चेतन आणि दुसऱ्या बाजूला रमेश, दोन्ही फलंदाजाला जर या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी करायची आहे ते डोक्यामध्ये कॅल्क्युलेशन ठेवावा लागेल। प्रति षटकामध्ये 16.22 च्या सरासरीने रन करावे लागतील, तेव्हाच मात्र संघ कमबॅक करू शकेल। और ये देखिए फिर एक बार ऑन साइड की दिशा में फ्लिक किया, मनगढ़ा वापर, डीप में खिलाड़ी है, बहुत ही अच्छी फील्डिंग वहां पर आसिफ की, नासिर की। जिस तरीके से नासिर की इस फील्डिंग पर बैट्समैन ने फिर 2 रन बना लिए, और इन दो की मदद से टीम का स्कोर 10 पर जा पहुंचा है। यकीनन आने वाले 16, 17, 18 और 19 तारीख को लाडोली के ग्राउंड पर एक बड़ा इवेंट होने जा रहा है, तो वहां पर मिस मत कीजिए उमेर भाई। यकीनन एक बड़ी टूर्नामेंट, 4 इनामात रहेंगे और इनामात की राशि होगी। फिर एक बार मुकाबले की तरफ आते हैं, यहाँ पर देखिए बैट्समैन ने इनफील्ड के ऊपर से फिर एक बार लॉफ्ट किया है, गेंद सीमा रेखा के बाहर आती, सिक्सर। फैसल, आतिफ, मैच की तरफ आते हैं। मैं जिस प्रकार आपको बताते चलूं, पहले सत्र में बहुत अच्छी बैटिंग हुई थी, लेकिन नो डाउट सेकंड इनिंग में भी उसी प्रकार का वातावरण देखने मिल रहा है। स्कोर की बात करूं तो टीम का स्कोर 16, और इस बीच देखिए फिर एक बार लॉफ्ट, जिस तरीके से स्विप लगाना चाहते थे, लेकिन ये गेंद डॉट, कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। और इसी के साथ ओवर की समाप्ति, एक ओवर के समाप्ति के बाद टीम का स्कोर 16 विदाउट लॉस। करण्याचं काम करतोय, कारण की ग्रामीण क्रिकेट भरत सर पैशासाठी नाही खेळलं जात, गावाच्या इज्जतीसाठी, गावाच्या स्मितेसाठी खेळला जातो। आणि तशाच प्रकारची लढत, तशाच प्रकारची फलंदाजी मात्र पहिल्या षटकामध्ये बघायला भेटलेली आहे। वाह, क्या बैटिंग की है, पावर प्ले का भरपूर फायदा उठाया शाह खालिद, जिसका अनुभव का भंडार है। नडगाव आणि तुडील आणि नडगाव दोन्ही संघाचे संघनायक टॉस साठी या। नक्कीच यानंतर सेकंड राऊंडचा पहिला मॅच, म्हणजेच क्वार्टर फायनल साठी क्वालिफाय होणारा एक असा मॅच ज्याच्यामध्ये नक्कीच मजा येणार आहे, म्हणजे एक चांगला बॅटल असेल। चला आपण वळूया भरत सर मॅच कडे, जिथे एक चांगला मॅच तुम्ही अनुभवताय। आहा, फिर एक बार
ये गेंद रडार में डाली थी, उसे भेज दिया फिर एक बार दर्शक दीर्घा में। क्या स्ट्रोक मारा है, वाह। और उतना ही बेहतरीन कैच पकड़ा दर्शक ने। मैंने दर्शक दीर्घा से कहा और दर्शक ने जाकर एक हाथ से कैच पकड़ लिया, मानो आम दरख्त से निकाल लिया। एका क्षणाला वाटलं बॅटरला की बैट्समैन भी डर गया था। ओहो, फिर एक बार फॉलो थ्रो में खुद गेंदबाज सरफराज ने स्टॉप करने की पूरी जी जान लगाई। यकीनन सर, जर्सी नंबर 19 ये वो खिलाड़ी है जिसने पहले सत्र में 47 रनों की पारी खेलकर इंप्रेसिव परफॉर्मेंस दिखाया था। वही खिलाड़ी फिर एक बार बॉलिंग पर आ गया है। पहले सत्र का खेल हो गया, दूसरे सत्र में दूसरी ओव्हर की 2 गेंदे, टीम का स्कोर 23 विदाउट लॉस। नक्कीच मी थांबवेल मॅचला, मॅच चालू ठेवायची आहे, तुम्हाला थांबवेल कारण टॉस करायचा आहे। तुडील कॅप्टन आणि नडगाव दोन्ही संघाचे संघनायक टॉस साठी या। दोनों भी टीम से निवेदन है, टॉस के लिए आना है। तुडील और कालभैरव नडगाव दोनों टीम के कैप्टन जल्द आना है। फिर एक बार मुकाबले की तरफ आते हैं। जी हाँ, अगले मैच का टॉस के लिए सर ने कॉल दिया है, आपको जल्दी आना है, नहीं तो फिर आपको मजबूरन कम ओवर का मैच खेलना पड़ेगा। इस बात को भी ध्यान में रखिए। टीम का स्कोर 24। वाह, फिर एक बार बैकफुट पर जाकर उसे ऑन साइड की दिशा में खेला है। थोड़ी सी मिसफील्ड हुई जिसके कारण यहां पर 1 को 2 में कन्वर्ट कर दिया। एक चुकी मागत पडते सर, आणि तसंच काय दिसून येतोय, कारण की हे तुम्हाला आत्ता नाही कळणार, जेव्हा सामना शेवटच्या षटकामध्ये जाईल तेव्हा कुठे ना कुठे हे 2-2 धावा, 1-1 धावा तुम्हाला नक्कीच कुठेतरी विचार पाडण्यात भाग पडतील। बघूया, तसंच क्रिकेट मैदानात चालू आहे। वाह, फिर एक बार देखिए फुलर लेन की गेंद थी, उसे ऑन साइड की दिशा में बैकलिप को नीचे रखते हुए ऑन ड्राइव के रूप में खेला है। 2 की मांग है तेजी के साथ, दूसरा रन और यहां पर तीसरा रन भी पूरा किया। 2 रन दौड़कर पूरे कर लिए। 2 रन के साथ टीम का स्कोर हो चुका है 28। सर, अजूनपर्यंत सांगू नाही, या षटकात शेवटच्या चेंडू तर एक मोठा तर मध्ये मजा येईल। 19 चेंडू आणि जिंकण्यासाठी 53 धावांची आवश्यकता। फिर एक बार कदमों का इस्तेमाल, गेंद को भेजा सीमा पार, आता हुआ के सिक्सर। स्टेप आउट होकर कदमों का अच्छा इस्तेमाल, फुटवर्क देखिए, शॉट सिलेक्शन देखिए, एग्जीक्यूट देखिए और बैट्समैन का टेम्परामेंट देखिए, आई हैंड कोऑर्डिनेशन देखिए कितना लाजवाब था। आगे आकर जगह बनाई और क्रीज की गहराई में जाकर ऑन साइड की रीजन में काउ कॉर्नर की क्षेत्र में दन दनादन सिक्सर, और इसी सिक्सर की मदद से टीम का स्कोर जा पहुंचा 34। 18 एक मिनट 18 गेंदे मॅच जर पाहिली जंगल का राजा तो शेर होता है, इस मैच का शेर कौन होगा ये तो आने वाला वक्त ही बताएगा, क्योंकि शेर के मुंह को अगर खून लग जाए तो वो शिकार छोड़ता नहीं है, पूरा वसूल करता है। आज मात्र छोट्याशा गावातून हा संघ निर्माण झाला आणि आपल्या गावाचं नाव मोठं केलं। गुगल वरती परत एकदा सर्च करण्यासाठी इनसाइड एज लगी, कॉट बिहाइंड के रूप में गेंदबाज ने की कमबैक, लिया ब्रेक थ्रू और हो गया एक बड़ा विकेट का अंत, बल्लेबाज का अंत हो गया। जो चीज चाह रहे थे वो हो गया, विकेट आई है, मोमेंटम को बरकरार रखेंगे या नहीं, जी हाँ। ये देखने वाली बात होगी।
एक खरंच बार फिर सर- से एक बार फिर से तुड़िल टीम के कप्तान प्लीज आइए। टॉस के लिए नरगांव के कैप्टन आ चुके हैं, आए हैं क्या? टॉस करके लेना है, दोनों टीम के कप्तान सामने आइए प्लीज। यहाँ पे टॉस किया जाएगा या फिर टॉस का बॉस में, टॉस का बॉस मध्ये या। सर मी काल पण सांगितलेलं आज पण सांगतोय की ज्या व्यक्तीच्या नाकात तोंडात बरं सर ज्या व्यक्तीच्या नाकात तोंडात अपयशाचं पाणी जातो तो येणाऱ्या काळात समुद्रावरती राज करतो आणि तशीच काय फलंदाजी आम्हाला बघायला भेटली. नो डाऊट एक चांगला स्टार्ट दिला फलंदाज चेतनने. आपल्या संघासाठी 8 चेंडूमध्ये 17 धावांची खेळी, ज्याच्यामध्ये 2 सिक्सर षटकार. फिर एक बार मुकाबले की तरफ आते हैं जहां पर आप देख सकते हो अभी भी कहना मुश्किल है. नेरव इस टीम को जीतने के लिए 17 गेंदों में 47 रन बनाने पड़ेंगे. थांबवतोय थोडं. आदरणीय नितेशजी कोंडालकर यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे दोन्ही कॅप्टनच्या दरम्यान. एका बाजूला तुडील, दुसऱ्या बाजूला नडगाव. हेड इज द कॉल, हेड इट इज. मी विनंती कर नितेशजी कोंडालकर आपण आसनस्थ व्हायचंय. टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? फिल्डिंग. पहिली मॅच अतिशय चांगल्या प्रकारे खेळलात, या मॅचकडे कशा प्रकारे बघताय आणि काय रणनीती असेल? नक्की जिंकण्यासाठी खेळू. जास्त वेळ घेणार नाही कारण मॅच चालू आहे. आणि आसिफ कुछ बात करोगे? काही हरकत नाही. टॉस जिंकला, नडगावने प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. थैंक यू. फिर एक बार मैच की तरफ आते हैं जहां पर आप देख रहे हो ये मुकाबला चल रहा है. जिस तरीके से नेराव 11 और दाबोल बादशाह के बीच में पहले सत्र में 80 रन बने थे. 81 का पीछा करना है. तीसरा ओवर जारी है और 2 गेंदे. तीसरी गेंद फुल टॉस, एलिवेशन नहीं मिला है, विकेट जाने का खतरा और सरफराज के हाथ से कैच छूट गया. कैच छूटने का नतीजा बहुत महंगा साबित होता है. यकीनन जब कैच छूटा तब इसी ग्राउंड पर कल के दिन में जुई की टीम का एक ऐसा खिलाड़ी जिसने मैच को बनाया था भरत सर, वो था दानियाल. कैच छूटा था दूसरी और तीसरी गेंद पर और जैसे ही कैच छूटा बैट्समैन ने वहां पर एक अच्छी इनिंग्स खेली. कैच छूटने के बाद डिकॉक की क्या बल्लेबाजी रही सभी को तो पता ही है. लॉकडाउन के समय में जिस तरीके से 2022 में केकेआर बनाम लखनऊ के बीच में जो मुकाबला और डिकॉक का जो कैच छूटा था जर्सी नंबर 12 और देखा जाए तो 12 रन पर ही खेल रहे थे और उनका कैच छूटा था. 140 रनों की पारी खेले थे और उसमें उस मुकाबले को 2 रन से लखनऊ ने जीता था. साथ ही साथ विराट कोहली की अगर बात करूं, रोहित शर्मा की बात करूं तो उनका भी जब जब कैच छूटा है तब उन्होंने इतिहास रचा है. अब देखिए गेंदबाज इतिहास रच रहा है, एक तेरी तो एक मेरी. इस बार गेंद स्विंग होकर थोड़ी सी बाहर की तरफ चली गई और आउट स्विंग होने के बाद बैट्समैन को दिक्कत पैदा हो रही है. सिच्युएशन तुम्हाला हँडल करण्यासाठी मैदानात उतरवलेलं आहे. तुमच्या गावाचं नाव तुम्हाला आज मात्र परत एकदा समंदर पार घेऊन जाण्यासाठी एक संधी उपलब्ध करून दिलेली आहे. हा मात्र चेंडू परत एकदा बघा लेग स्टिकच्या बाहेरच्या बाजूला गेलं आणि पंचांचा इशारा, पंच दंडित करतायत गोलंदाजाला. स्वेरचा मारा आणि उमेर बघा एक टक लावून मॅचला बघतोय की कसा सामना होणार, कारण की आमची पण स्पर्धा आम्हाला भरवायची आहे. आहा परत एकदा चांगला फटका, बघूया किती धावा भेटणार. वाह, बॉडी को स्ट्रेच किया, अच्छा एफर्ट. कैच नहीं पकड़ पाया लेकिन अपने टीम के लिए 6 है क्या? भरत सर, ज्या पद्धतीने रायगडचा एक वेगळाच इतिहास आहे
दक्षिण रायगड म्हटल्यानंतर क्रिकेट तुम्ही बघताय, तुम्ही मगाशी ज्या पद्धतीने उल्लेख केलात, मी आपल्या त्या गोष्टीवरती सहमत आहे की जे तुम्ही सांगितलात रायगडमध्ये क्रिकेट खूप जास्त खेळला जातो, परंतु येणाऱ्या काळात दक्षिण रायगडची चर्चा खूप जास्त होणार आहे. सर, ज्या पद्धतीने तुम्ही क्रिकेटमध्ये बरेचसा वेळ दिलेला आहात, कॉमेंटेटर सुद्धा आहात आणि नुकतेच तुम्ही मुंबईला ज्या पद्धतीने शिफ्ट झाल्यानंतर तुम्ही आज ज्या पद्धतीने जॉब पण करताय आणि कॉमेंट्रीच्या क्षेत्रात पण आपला वेळ देताय आणि आज बघता बघता आपल्या गावासाठी परत एकदा तुम्ही इथे आमच्याबरोबर उपस्थित झालाल, तर नक्कीच मला पण शिकण्यासारखी बाब आहे आणि तुमचं माझं एक चांगलं क्रिकेटच्या प्रती कॉमेंट्रीच्या माध्यमातून एक चांगलं सूत्रसंचालन होत आहे. परंतु सर बघा, नेहमी क्रिकेट खेळला जातो, परंतु किंजलोली सारख्या छोट्याशा गावामध्ये एक चांगला क्रिकेट जो काय पण निर्णय आहे तो एक चांगलं आणि फेअर डिसिजनच येईल अशी आम्ही आशा करू. फक्त एवढंच आहे की खिलाडूने संयमता बाळगावी, खिलाडूने कशा प्रकारचं पंचांवरती दबाव आणू नका प्लीज. सर, आपली चर्चा कंटिन्यू राहील सर, कारण की या स्पर्धेला आपण बघतो व्यावसायिक खिलाडू खेळतात, ग्रामीण खिलाडू सुद्धा खेळतात, पण ग्रामीण खिलाडूंना ती संधी उपलब्ध होऊन ती संधी भेटत नाही. परंतु या स्पर्धेच्या माध्यमातून ज्या पद्धतीने छोट्या छोट्या वाडीतून, छोट्या छोट्या गावातून आणि ज्या पद्धतीने आज मात्र क्रिकेटला जो ग्लॅमर आलेला आहे, त्याच्यामध्ये नक्कीच खिलाडूंना एक हिरो बनण्याची संधी आहे. या गोष्टीचं विश्लेषण मी करेल. जसं की आपण म्हटलं ना, ग्रामीण क्रिकेटमधून खेळाडू पुढे येणं गरजेचं आहे आणि येणं गरजेचं आहे, आले पाहिजेत. येस, आताच्या व्यावसायिक गटामध्ये जेवढ्या काय टीम्स आहेत, मग प्रत्येकीला टिंगडॉंग असेल, त्यानंतर तुमच्या आताची NBची टीम असेल, त्यानंतर भरपूर अशा टीम उमर 11, टीम असेल, उमर असेल, कोणती असेल, प्रत्येक टीम मध्ये जर आपण पाहिलं तर रायगडचा एखादा प्लेअर तुम्हाला पाहायला मिळतो. ही अचिव्हमेंट आहे रायगड टेनिस क्रिकेटची. येस. दुसरी गोष्ट, आपण दक्षिण रायगडकडे आलो, Yes. तिकडचं क्रिकेट कमी झालं कारण बहुतांश कमी खेळाडू जे वरच्या पटलावर ते आतापर्यंत खेळलेत. परंतु मागील 2 ते 3 हंगाम जर आपण पाहिले तर दक्षिण रायगडमधून असे बहुतांश खेळाडू आहेत जे टेनिस क्रिकेटच्या पटलावरती झलकताना दिसतात. शुभम Yes. जाधवला आपण पाहतो, त्यानंतर निखिल पारवेला आता आपण पाहतो, योगेश पंतच्या मागोमाग पेनकर. हे येतात. सूरज करकरला मध्ये आम्ही वसईमध्ये एका स्पर्धेदरम्यान 2 लाखाच्या पाहिलं होतं. असे अनेक खेळाडू आहेत जे वेगवेगळ्या निखिल पटलावरती आहे. खेळतात. निखिल गेलाय, मागील वर्षी आमचा फैसल चिपळूणमध्ये दिसला होता 1 लाखाच्या स्पर्धेमध्ये. असे अनेक खेळाडू आहेत आणि क्षमता कोणामध्ये नाही अशातली गोष्ट नाहीये. क्षमतावान आहेत, ते योग्य प्लॅटफॉर्म मिळणं Yes. गरजेचं. असं आता प्लॅटफॉर्म मिळायला सुरुवात झाली आहे, कारण जसं तुम्ही उल्लेख केलात ना, ग्लॅमरस क्रिकेट, ग्लॅमर आलं टेनिस क्रिकेटला, परंतु ते आपल्याकडून सुद्धा ते ग्लॅमर येणं गरजेचं आहे. येस, ग्लॅमर तुमच्या खेळामध्ये आलं पाहिजे, ग्लॅमर तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये आलं पाहिजे, ग्लॅमर तुमच्या स्वतःमध्ये आलं पाहिजे, तुमच्या शरीरात स्वतःमध्ये ते डिसिप्लिन आलं पाहिजे, ती कमिटमेंट आली पाहिजे, तो प्रामाणिकता आला पाहिजे, स्वतःला सुद्धा अपडेट करणं तितकं गरजेचं आहे. दुसरा प्रश्न, अल्फतेच्या माध्यमातून हे आयोजन अतिशय शानदार आहे असं तुम्ही उल्लेख केलात. हे आज नव्हे, अल्फते क्रिकेट क्लब गेले कित्येक वर्ष, जेव्हा आम्ही लहान होतो, शाळेत जायचो 3री 4थी 5वीला, तेव्हापासून बघत आलोय. तेव्हापासून या क्रिकेट, या किंजोळी याने मोहल्ल्याला बहुत आमच्या पुराना क्लब आहे सर. टेनिस क्रिकेटचा भरपूर मोठा वारसा आहे. आम्ही ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेला हसन चाचा कदाचित बॉलर असायचे आणि हसन चाचांची जी बॉलिंग असायची आहे ना, ती बघूनच त्यांच्या प्रमाणात पडाल अशी गोलंदाजी असायची. हशीम त्यांची सुद्धा, हशीम चिपळूणकर त्यांची गोलंदाजी, भरपूर असे मौलाना असायचे त्यावेळेला. असे अनेक लोक होते, त्यांना आम्ही बघायचो. माझ्या घराच्याच खालच्या बाजूला इकडे शेत आहे, तिथे सुरुवातीला खेळायचे आणि तिथून पुढे जायचे आणि तिथून जो वारसा जपत आल्यात, प्रत्येक पिढीने जपला. म्हणून आज जे फैजल म्हणा, तुम्हाला सौद म्हणा, किंवा अजून बाकी खेळाडू आतिफ म्हणा, हे सर्व खेळाडू दिसत आहेत. याचं कारण असं आहे की किंजवली मोहल्ल्यामध्ये पहिल्यापासून टेनिस क्रिकेटचं पायाभरणी होत आली आहे, त्याच्यावरती टॉपअप करत गेलेत आणि प्रत्येक पिढी ती परंपरा जोपासत असताना हे अल्फतेचं आत्ताचं हे भव्य दिव्य रूप सर्वांना पाहायला मिळते.
नक्कीच सर, अगदी बरोबर आणि खूप छान उल्लेख केला तुम्ही, कारण की ग्रामीण क्रिकेट ज्या पद्धतीने आज मात्र या ग्राउंडवरती खेळलं जातोय, छोट्या छोट्या गावातून जे प्लेयर आज तुम्ही बघताय त्यांना एक संधी उपलब्ध करून देण्याचं काम अल फतेह क्रिकेट क्लबच्या वतीने केलं गेलेलं आहे. नक्कीच त्याचबरोबर दिनेश भाई यांचं सुद्धा मनापासून हार्दिक स्वागत. एक चांगले क्रिकेटमध्ये खेळाडूंना एक संधी उपलब्ध करून देणारे मार्गदर्शक म्हणूया किंवा ॲज अ कोच म्हणूया किंवा ॲज अ मेंटॉर म्हणूया किंवा ॲज अ ॲडवायझर म्हणूया, सगळी कामं त्यांच्या बाबतीत नक्कीच होतात आणि चांगले एक आणि मार्गदर्शक आज आहेत. आज एक खेळाडू असा मिस सुद्धा आहे, आसिफ भाई, जे Yes. आज बाहेर गावी आहेत. त्यांचं सुद्धा योगदान खूप मोठं होतं. मागील 2-3 वर्षामध्ये खूप साऱ्या नवनवीन इम्प्लिमेंट आणल्या टीममध्ये. Yes. चांगल्या प्रकारे गाईड केलं खेळाडूंना आणि त्यांना ते MC अधिकृत ऑफिशियलची सुद्धा टेस्ट देतात. Yes. आणि मला वाटतं त्यांनी पार सुद्धा केली असेल. त्यांचं सुद्धा खूप मोठं योगदान आहे आताच्या सध्याच्या या पिढीला घडवण्यामागे. आणि म्हणून हे अल्पती क्रिकेट क्लब हा परंपरागत चालत आलेला वारसा यापुढे सुद्धा तसाच चालत राहणार आहे. नवीन स्पर्धा आपल्या भेटीला येते, मैत्री ग्रुप लाटवण. क्या बात आहे. ज्या ठिकाणी माझं शिक्षण झालं वाह. तिथली स्पर्धा आपल्या भेटीला येते. सुनीताताई संतोष जाधव यांच्या सौजन्याने मैत्री ग्रुप लाटवण आयोजित सिद्धार्थदादा स्मृती चषक पर्व तिसरे 1,00,000 रुपये प्रथम पारितोषिक, 50,000 रुपये द्वितीय पारितोषिक आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी 2 व्हीलर बाईक. गाव टू गावसाठी एंट्री आहे 10,000 रुपये, ओपनसाठी 12,000 रुपये. ॲज युजल फॉर्मॅट तोच आहे. शिरगाव मंदनगड इथे ही स्पर्धा होणार आहे. आणि या स्पर्धेसाठी जर का संपर्क साधायचा आहे तर दिनेश कासारे, आदिल परकर, सुशील मोहिते, दीपक कासारे, सरफराज माठवणकर यांच्याशी संपर्क साधा. 9 ते 12 फेब्रुवारी दरम्यान ही स्पर्धा असणार आहे. तो मिस मत कीजिए, बिग शो आ रहा है, बिग डे और बहुत ही बड़ा इवेंट वहां पर भी देखने मिलेगा. पहिले 2 दिवस गाव टू गाव आणि त्यानंतर ओपनचा हा पाहायला मिळणार आहे. चला, डिसिजन काय आहे तो पंचांनी दिला असेल, आयोजन कमिटीने सुद्धा सांगितलं असेल, आपल्याला मान्य करावं लागेल. दोन्ही संघ आमच्यासाठी समान आहेत. दोन्ही संघांसाठी एकच नियम असणार आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारे आर्ग्यू करू नका, ही विनंती. डीजे थांबवतोय, डीजे थांबवतोय. नियम सत्ता. थँक्यू रिंगे.
फील्डर आते मिस फील्ड हुई जिसकी वजह से मिलेंगे 4 और 4 की मदद से टीम का स्कोर हो चुका है नेराव 11 का 46 पर। कि इन दोनों की जोड़ी कहां तक टिकती है, क्योंकि टिकना पड़ेगा, बिखरना नहीं है, उभरना है और आगे बढ़ना है। इससे पहले भी मैंने एक बात कहा था सर कि डर कर नहीं डट कर खेलना पड़ेगा, तब जाकर मैच में वापसी आ सकती है। समीर की बॉलिंग पर फिर एक बार ये गेंद ऑन साइड के क्षेत्र में खेलना चाहते थे, लेकिन अंपायर ने कहा ये तो लेग स्टिक के बाहर गेंद है, वाइड का इशारा, दूसरी गली में चले गए। 10 गेंदे और जीतने के लिए 34 रन की जरूरत। ये क्रिकेट है, ये किंजलोली का क्रिकेट है, कब क्या होगा बताया नहीं जा सकता। फिर एक बार अगली गेंद, ओ ये देखिए फुल टॉस बॉल है, कितने रन मिलेंगे इस गेंद पर, क्या बैट्समैन का विकेट जाएगा? जी हाँ, सीधा बैट्समैन के हाथ में गेंद लैंड। आगे आकर खेलना चाहते थे, लेकिन प्रॉपर टाइमिंग एलिवेशन नहीं मिला, गेंद में ऊंचाई जिस प्रकार थी, फुल टॉस, और बैट्समैन इरादा इस तरीके से बनाया था कि मैं इस गेंद को तेजी के साथ ट्रैवल करूंगा, लेकिन बल्ला तेजी के साथ घुमा, गेंद धीमी थोड़ी सी आई जिसकी वजह से प्रॉपर टाइमिंग नहीं और विकेट गिरा। और टीम का स्कोर अब जाकर रुक जाएगा कहां ना कहां, क्योंकि एक सेट बल्लेबाज का विकेट हासिल किया है समीर ने, देर है पर दुरुस्त जरूर कमबैक किया है। नए बैट्समैन का नाम बताइए, या फलंदाजा नाव काय आहे? बैट्समैन नेम। नेराव आवाज द्या जरा, एक एक्स्ट्रा प्लेयर प्लीज कॉमेंट पहिलं नाव सांग नंतर स्कोर सांगतो, पहिलं नाव सांग त्याचं। एक एक्स्ट्रा प्लेयर कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा प्लीज, कारण की स्पर्धा लाईव्ह आहे, तुमच्या माहितीसाठी सांगतो, 185 पेक्षा जास्त देशांमध्ये प्रसारित केली जाते, त्यामुळे सर्व गोष्टी प्रत्येक ठिकाणी योग्य दिशेने व्हाव्यात। यकीनन सर पूरी दुनिया देख रही है और इस स्कोरर को तकलीफ हो रही है कि इसको किस नाम से ये चौका दिया जाए, या फिर 1 दिया जाए या फिर 2 दिया जाए। मेरा यहां से बोलना आसान है, XYZ नाम नहीं डाल सकते हम, प्लीज लाइव टेलीकास्ट चल रहा है, नाम क्या है बैट्समैन का? देखिए एक्स्ट्रा प्लेयर नहीं आता है ना तो आपको पेनल्टी लग जाएगी। टीम का स्कोर 48। अगली गेंद राइट टर्म ओवर द विकेट से, और ये देखिए इस गेंद पर लॉन्ग ऑफ के क्षेत्र में खेला है नासिर की अच्छी फील्डिंग। नासिर ने इससे पहले भी बहुत ही अच्छा एफर्ट लगाया था डीप एक्स्ट्रा कवर की क्षेत्र में, वहां पर लॉन्ग ऑफ की क्षेत्र में जब शाहिद बॉलिंग कर रहे थे। टीम का स्कोर 49, लास्ट बॉल आना बाकी है, ओवर हो गई है, 4 ओवरों का खेल हो चुका है। टीम का स्कोर 49, लॉस ऑफ 2 विकेट। फिर एक बार मैच की तरफ शाहिद बॉलिंग पर, शाहिद की ये वाली गेंद बहुत ही बेहतरीन तेज तर्रार गेंद, बैट्समैन के बैट को चीरती हुई सीधी डिंग डोंग का बेल बजाकर विकेट कीपर के हाथ में चली गई। सीधा विकेट कीपर के हाथ में, गेंद नीचे भी रही और तेज भी गई, पता भी नहीं चला। बॅट्समॅनला विचारलं गेलं काय मित्र बरा आहेस ना? यस, लेकिन इस बार दिशा से भटके, अंपायर का इशारा, वाइड का मिला विकेट कीपर का सहारा।
और वाइड की वजह से अतिरिक्त रन, इसी के साथ टीम के 50 रन पूरे हो गए। नहीं, लेकिन यकीनन आज भरत सर ये टीम का भी नाम यूट्यूब के माध्यम से दुनिया भर में प्रसिद्ध हो गया। कहाँ ना कहाँ इस टीम की भी अब चर्चा होने जाएगी। इस भी देखिए आउटफील्ड जिस तरीके से तेज है, चुनौती बनती है फील्डरों के लिए, क्योंकि खेत के ग्राउंड पर जब फील्डिंग की जाती है तो इतना आसान नहीं होता है, आपको नजरें जमाने पड़ते हैं, फोकस करना पड़ता है, तब जाकर आप अच्छी तरीके से क्रिकेट को खेल सकते हो और फुर्तीलापन भी दिखाना पड़ता है। इस बीच नासिर ने अच्छी फील्डिंग की है, मानना पड़ेगा। नासिर ने 3 मरतबा, पहले तो 6 बचाया था, 4 रन बचाए थे अपने टीम के लिए, बॉडी को स्ट्रेच किया था, उसके बाद लगातार अच्छी फील्डिंग। और इस बीच ये वाली गेंद, ये देखिए फिर एक बार गुडलैंड स्पॉट पर गेंद गिरी, गेंद जिस तरीके से काटा बदलती हुई स्विंग हो गई है, आउट स्विंग होती हुई गेंद को पटका था और गेंद जिस तरीके से विकेट पर गिरने के बाद बाहर की तरफ काटा बदली, स्कोर वहीं पर रुका हुआ। 3 गेंदें और जीतने के लिए 30 रन की जरूरत, बहुत मुश्किल, ना के बराबर। और इस बीच इस वाली गेंद पर बैट्समैन का विकेट, लेकिन यकीनन हारने से कोई असर छोटा नहीं होता है और जीतने से आपको एक आगे जाने का मौका मिलता है, सीखने भी मिलता है और हारने से भी आपको सीखने मिलता है। जिस तरीके से हमने सुबह के सत्र में पहला मैच जो देखा, यानी समर्थ 11 महाड़ और दूसरी तरफ जो टीम थी नड़गांव, जिसके अंदर नड़गांव की टीम ने मुकाबले को जीता, लेकिन यकीनन टीम के अंदर बहुत ही टीम वर्क अच्छा था, लेकिन आखिर में अंजाम वही हुआ जो मंजूर खुदा हुआ और बैट्समैन वहां पर रन नहीं बना पाए, डिफेन्सिव अंदाज में मुकाबले को जीता था। चला, एक गोष्ट लक्षात ठेवा, नाणेफेक झाला आहे, याच्या नंतरच्या सामन्याचा नडगाव तुम्ही तयारी ठेवा फिल्डिंग साठी आणि तुडील तुम्ही तयारी ठेवा बैटिंग साठी। ओहो, फिर एक बार ये वाली गेंद अंदर की तरफ, शाहिद लकी बॉयज तुड़िल इस टीम का नाम, और दूसरी तरफ देखा जाए तो नड़गा वोल्टेज मुकाबला, घमासान बैटल आपको नजर आएगा। ये देखिए इस बार ये वाली गेंद फिर वाइड गेंद बाहर की तरफ जा रही थी, छठे 7वें स्टंप पर, आउटसाइड द ऑफ स्टंप पर गेंद को रखा। लेफ्ट हैंड बल्लेबाज यकीनन सर बहुत आक्रमण रूप धारण करता है, क्योंकि कल के दिन में शाम बनाई है सऊद ने, फंसी हुई मैच को निकाला था। 11 गेंदों में 27 रन की पारी कौन भूल सकता है। ओवर की समाप्ति के साथ साथ इनिंग की समाप्ति, मुकाबले को जीता दाबोल बादशाह की टीम ने 27 रनों से। आपको ये जीत मुबारक आणि हारलेल्या संघाला दावेदार
नितेश दादा कोंडावकर यांच्या हस्ते यांना सम्मानित केलं जातोय. कॉन्ग्रेचुलेशन सरफराज भाई, बहुत बहुत मुबारक. मैं ज़्यादा तो कुछ पूछूंगा नहीं. 21 गेंदों में 47 रनों की पारी खेली आपने. आपको मिट्टी के विकेट पर ज़्यादा खेलना अच्छा लगता है या फिर कंक्रीट के विकेट पर? मिट्टी के पिच पे. और जिस तरीके का ये आयोजन है, आपको ग्रामीण क्रिकेट में ज़्यादा तरजीह दी जाती है और आपको एक अच्छा क्रिकेटर माना जाता है. आज कैसा फील कर रहे हो?